आजपर्यंत द्राक्ष बागायतदार बंधूंनी फक्त डावणी मिल्ड्यू या रोगासाठी नियंत्रण करण्यासाठी फवारण्या घेतलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी सर्व द्राक्ष बागायतदारांचं भुर्रीसारख्या रोगाकडे दुर्लक्ष होत आहे। भुर्रीच्या फवारण्या आपण घेणं विसरत आहोत का? आणि जर असं होत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुर्री हा रोग खूप उपद्रवी ठरणार आहे। आपलं द्राक्ष बागेचं नुकसान करण्यासाठी तो कारणीभूत ठरणार आहे। त्यासाठी या ठिकाणी आपल्याला आपण भुर्रीसाठी प्रतिबंधात्मक आणि प्रिव्हेंटिव्ह अशा कोणत्या फवारण्या घ्यायच्या त्या सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी AJR सूरज गायकवाड, तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल बळीराजा ॲग्रोवरती खूप स्वागत। या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला भुर्री या रोगाचं नियंत्रण कशा पद्धतीने करायचं आहे। सुरुवातीला आपण जाणून घेऊया भुर्री रोगासाठी कशा प्रकारचं वातावरण हे अनुकूल ठरतं। या ठिकाणी भुर्री रोगासाठी थंडीचं वातावरण साधारण 20 ते 24% हवेचं तापमान या रोगासाठी कारणीभूत ठरतं। हे जर तापमान 35°C पुढे असेल हवेचं तापमान, तर त्या ठिकाणी भुर्री हा रोग मोठ्या प्रमाणावरती उपद्रव करणार नाही। त्या ठिकाणी याचे बीजाणू हे मारले जातात। परंतु साधारण हवेचं तापमान हे 20 ते 24°C जर का असेल तर या रोगासाठी अनुकूल असं वातावरण आहे आणि त्यामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावरती आपल्या द्राक्ष बागेमध्ये पसरतो। याचे पोर्स किंवा याचे बीजाणू हे साधारण हवेने किंवा इतर वावटाळीचं वातावरण असेल किंवा अशा प्रकारे हे पोर्स किंवा हे बीजाणू भुर्रीचे पसरतात आणि मोठ्या प्रमाणावरती झपाट्याने पसरून पूर्ण द्राक्षबागेमध्ये द्राक्षांच्या मण्यावरती किंवा पानावरतीच असताना आपल्याला या रोगाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून घडावरती येण्याच्या अगोदर आपण यांचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे। तर फुलवर अवस्थेमध्ये आपल्याला याच्यासाठी फवारण्या घ्यायच्या आहेत, जेणेकरून मण्यांवरती किंवा देठावरती जे भुर्री रोगाचे आपल्याला काही प्रमाणामध्ये बीजाणू असतील तर ते आपण त्या ठिकाणी संपवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्यासाठी कोणती औषधं फवारायची आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, भुर्री या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारण्यांच्या अगोदर आपल्याला या उपाययोजना करणं गरजेचं आहे। या उपाययोजनांमध्ये आपण द्राक्ष बागेचं कॅनोपी मॅनेजमेंट हे अतिशय व्यवस्थित ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। यामध्ये आपण साधारण 16-17 दिवसांच्या दरम्यान फेलफूट काढत असतो आणि या फेलफूट काढत असताना सशक्त, जोमदार आणि निरोगी असे व्यवस्थित द्राक्षगड ठेवून आपल्याला साधारण 30 ते 40 एवढ्यापर्यंत घडांची संख्या राखून आणि अनावश्यक अशा फेलफुटी आपण काढून व्यवस्थित सूर्यप्रकाश आपल्या द्राक्षबागेमध्ये राहिला पाहिजे याची काळजी घेऊन आपल्याला त्या फेलफुटी काढणं महत्त्वाचं आहे। त्याच्या अगोदर एप्रिल छाटणीमध्ये आपण वांज काढत असताना किंवा फेलफूट काढत असताना त्यामध्ये आपल्याला काड्यांची संख्या आपण योग्य राखली असेल तर या ठिकाणी आपल्याला कॅनोपी मॅनेजमेंट किंवा करताना मदत होईल। त्याचबरोबर हे कॅनोपी मॅनेजमेंट करण्यासाठी आपण आपल्या द्राक्षबागेमध्ये ज्या तारांचे आपल्या ॲल्युमिनियमच्या ज्या तारा असतात त्या व्यवस्थित त्या तारांना आपले ओलांडे बांधून घेणं आणि व्यवस्थित सूर्यप्रकाश हा खेळता आपल्या द्राक्षबागेंच्या फटीमध्ये पडणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून वारं खेळतं राहील आणि त्या ठिकाणी सूर्यप्रकाश जर व्यवस्थित पडला तर त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव, जर वातावरण अनुकूल तयार झालं रोगांसाठी तर त्या ठिकाणी रोग मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव करणार नाही याची काळजी म्हणून आपण फेलफूट आणि त्या तारांना आपण ओलांडे व्यवस्थित बांधून घेणं या गोष्टी आपल्याला अगोदर करायला पाहिजे होत्या, त्या करणं तुम्ही महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर आता भुर्री या रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणीमधून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये कोणती औषधं घ्यायची आहेत ते या ठिकाणी पाहू। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, तुमच्याकडे ॲग्रेसिओ, लुना, मेरिओन या 3 औषधांचं व्यवस्थित आपण आंतरप्रवाही म्हणून ही औषधं आपण द्राक्षबागेमध्ये भुर्रीसाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेणं गरजेचं आहे आणि फुलवर अवस्थेमध्ये या तिन्हीपैकी एखादं औषध आपलं फवारणीतून जाणं महत्त्वाचं आहे। या औषधांचं प्रमाण सांगायचं झालं तर लुना एक्सप्रियन्स हे औषध 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ml या प्रमाणामध्ये घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे। लुना एक्सप्रियन्सच्या फवारणीनंतर आपल्याला मेट्रोफेनॉन म्हणजेच ॲग्रेसिओची फवारणी ही 1 लिटर पाण्यासाठी 0.3 ml या प्रमाणामध्ये याचं प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकता किंवा 200 लिटर पाण्यासाठी 60 ml ॲग्रेसिओ घेऊन आपण फवारणीसाठी त्याचे चांगले रिझल्ट आपण मिळवू शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आपण
भुरीच्या नियंत्रणासाठी मॅरिऑन या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करत असताना हे बुरशीनाशक आपण 200 लिटर पाण्यासाठी 40 ml या प्रमाणामध्ये फवारणीसाठी घेऊन याची ही फवारणी आपण करून चांगले उत्तम असे रिझल्ट भुरीसाठी मिळू शकता। हे फवारणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून भुरी येण्याच्या अगोदर करायची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, नेटिव्हो सारखं ही बुरशीनाशक ज्याप्रमाणे करप्यावरती काम करतं अगदी तसंच हे भुरीसाठी आपल्याला उपयोगी ठरेल। याचं प्रमाण आपण 1 लिटर पाण्यासाठी 0.175 ml या प्रमाणामध्ये याची फवारणी आपल्याला घ्यायची आहे। याच्याने आपले उत्तम असे नियंत्रण भुरी या रोगावरती होईल। त्याचबरोबर स्कोर हे अर्धा ml या प्रमाणामध्ये आपण मनी सेटिंग झाल्यानंतर फवारणी करू शकता। याच्याने आपल्याला चांगलं नियंत्रण मिळतं। काही प्रमाणामध्ये पानावरती भुरी दिसून आल्यास आपल्याला निसोडियम हे 1 ml 1 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन फवारणी घ्यायची आहे। त्याचबरोबर पाणी भरण्याच्या द्राक्षमळांमध्ये पाणी भरण्याच्या अवस्थेपर्यंत किंवा अगोदर आपल्याला मायक्लोब्युटानिल म्हणजेच बोन इंडोपिलिया कंपनीचा आपण अर्धा ग्राम 1 लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन द्राक्ष बागेमध्ये भुरी आल्याच्या नंतर त्यासोबत पोटॅशियम बायकार्बोनेट हे फवारणीसाठी घेऊन उत्तम असे रिझल्ट आपण त्याद्वारेही मिळवू शकता। त्याचबरोबर कस्टोडिया हे औषध आपण एकरी 300 ml या प्रमाणामध्ये घेऊन भुरीचं नियंत्रण याद्वारेही आपण मिळवू शकता। मित्रांनो, ही औषधं आपल्याकडे भुरीच्या प्रिव्हेंटिव्हसाठी किंवा भुरी आल्याच्या नंतर ही औषधं कसल्याही प्रकारची कॉर्चिंग न येता अतिशय उत्तम असं सांगितलेलं प्रमाण घेऊन आपण याच्या फवारणी करून भुरी या रोगावरती नियंत्रण मिळवू शकता। त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार बंधूंनी जर आपल्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी केली नसेल तर ती लवकर करून घ्या। यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना खूप फायदा होतोय। त्यांना तात्काळ असं नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याकडून मार्गदर्शन जाते व्हॉट्सअपद्वारे, फोनद्वारे, त्याचबरोबर अनेक समाज माध्यमांद्वारे त्यांना हे मार्गदर्शन मिळते। तुम्हालाही जर आपल्या द्राक्ष बागेचं संपूर्ण संरक्षण करण्यासाठी आपल्या फक्त 299 रुपयांच्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी करून घ्या आणि चांगला आपल्या द्राक्ष बागेचं उत्पादन वाढवण्यामध्ये बळीराजा अॅग्रोचा सहभाग करून घ्या। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली भुरीसाठीची जी औषधं आहेत ती प्रिव्हेंटिव्ह प्रकारे काम करतात आणि ही औषधं आपण द्राक्ष बागेमध्ये आपल्या अभ्यासानुसार त्याची फवारणी किंवा आपल्याला बळीराजा अॅग्रोच्या कॉन्टॅक्टवर आपण फोन करून त्या ठिकाणी ही माहिती पुरेपूर घेऊन व्यवस्थित त्याची फवारणी करा। त्याचबरोबर आपल्या द्राक्ष पीक शुल्क सेवेची नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करून आपण वर्षभरासाठी मार्गदर्शन मिळवू शकता। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि प्लीज आपल्या बळीराजा अॅग्रो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ परत एकदा कसा वाटला नक्की कळवा। धन्यवाद।